मारुती राहायला कर्मे ना, कारण भजन नाही ना. लंकेत कोण भजन करणार? प्रभू रामचंद्राने सांगितलं होतं एक घर आपलं आहे, पण ते विभीषणाचं घर ओळखायचं कसं आणि कुणाला विचारायचं? मारुतीराय बुद्धिमत्ता वरिष्ठम त्याने लंकेला प्रदक्षिणा घातली आणि अचूक एका बंगल्याच्या समोर म्हणजे राजवाड्यासमोर उतरले आणि त्या राजवाड्यात प्रवेश केला. तो विभीषण महाराजांचाच राजवाडा होता. विभीषण महाराज प्रभू रामचंद्रांची पूजा करत बसले होते. प्रातः समयाला रामरायाची मूर्ती बघितल्यानंतर मारुतीरायाला आनंद झाला. त्याने भुभुकार केला, जय श्रीराम. मागे वळून बघितल्यानंतर विभीषणाला आनंद झाला. त्याने मारुतीरायाला आलिंगन दिलं आणि म्हणाले, जय हनुमान. आपण आल्याचं कळालं, अशोक वाटिकेचा विध्वंस झाला हे पण कळालं, पण माझ्या घराचा पत्ता कोणी दिला? पण या नगरीत सगळे लोक नालायक आहेत, कोणी माझा पत्ता पण देणार नाही. मारुतीराय म्हणले, मी कोणालाच पत्ता विचारला नाही, मग माझं घर सापडलं कसं? मारुतीरायाने उत्तर दिलं, मी एक प्रदक्षिणा घातली आणि या लंकेमध्ये एकाच राजवाड्यापुढे तुळशीचं वृंदावन दिसलं आणि या वृंदावनाने तुझ्या घराचा पत्ता सांगितला. काही कळतंय कीर्तन? सांगू म्हणता, ज्या दारात तुळशीचं वृंदावन आहे ते सज्जनाचं घर, आणि ज्या दारात तुळशीचं वृंदावन नाही ते राक्षसाचं घर. मी वेळ वाचवतो, ती प्रमाणे मलाही पाठ आहे. काय सांगत होतो? अजून पहिल्याच चरणात आहोत आपण, अजून 3 चरण सांगायची. आम्ही इथं उल्हासनगरला राहत होतो. जुन्या लोकांना माहितीये, माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते. आम्ही इथं राहत असो तेव्हा एक चांदोबा नावाचं मासिक यायचं. थोड्या माना हल्ल्या अशा, कारण तो चांदोबा पण लिंबोनीच्या आड गेलाय. आता चांदोबा राहिलाच नाही. लहान मुलांचं एक मासिक होतं छोटस, तर त्याची किंमत त्यावेळेस ₹1.50 होती. माझे वडील तेव्हा, आमच्याकडे लोकसत्ता पेपर यायचा आणि दिलीप महाराज 1 ते 5 या तारखेमध्ये कधीतरी चांदोबा यायचा. 4थी 5वीला असेल, आम्हाला असं वाटायचं कधी चांदोबा येतो, कधी चांदोबा येतो. आणि त्याला आम्ही विचारायचो, काका चांदोबा आला नाही आज? बाळानो येईल कदाचित आज उद्या. आम्ही वाट बघायचो. आणि त्या चांदोबामध्ये ज्या गोष्टी होत्या ना, त्या मी गुराळ सांगत नाही. त्या चांदोबातली एक गोष्ट मला त्या काळात वाचलेली कीर्तनात आयुष्यभर उपयोगी पडली. ऐकताय ना? नाही कळलं? जेवढ्या तन्मयतेने ज्ञानेश्वरी वाचली तेवढा चांदोबा पण वाचलाय. वाचन ही फार मोठी ताकद आहे. मी आता सांगत बसत नाही, विस्तार करत नाही. वाचलं पाहिजे एवढं खरं. गोष्ट सांगतो चला, तेवढीच लक्षात राहील. एक राजा होता. तो बादशाह जरासा नास्तिकच होता, पण त्याच्या दप्तरी असणारा प्रधान हा सात्विक होता, धार्मिक होता. एके दिवशी तो बादशाह आणि तो दोघ जण फिरत निघाले मॉर्निंग वॉकला. एक फरलांग 2 फरलांग गेले, त्या ठिकाणी त्यांना एक तुळशीचं झाड दिसलं. त्या प्रधानजीने असा नमस्कार केला त्या तुळशीला. त्या बादशाहने विचारलं, ये क्या है प्रधान जी? तो प्रधान जी बोले, ये भगवान है. तो बादशाह म्हणाला, ये पौधा कोई भगवान होता है? त्यांनी ते तुळशीचं रोप उपटलं, त्याचा चोळामोळा केला आणि फेकून दिलं. वाईट वाटलं प्रधानजीला, पण काय करणार? चाकरी भाकरी. नियम असा आहे की आश्रित माणसाला मतस्वातंत्र्य नसतं. काय बोलणार? राग आला, पण म्हणले याची आता खोड मोडलीच पाहिजे. जरा एक अर्धा किलोमीटर गेले असतील तेवढ्या तिथे एक मोठं खास फुजलीचं झाड दिसतं त्या प्रधानजीला. त्याने आडवा नमस्कार घातला त्याला, त्या झाडाला. ते बादशाह ने विचारा, अभी ये क्या है? तो बोले, ये उससे भी बड़ा भगवान है. वो छोटा भगवान, ये बड़ा भगवान.
आता त्या बादशाला तो चेव होत असताना ते पण झाड उपटलं, त्याचा चोळामोळा केला. पुढे काय झालं सांगितलंच पाहिजे. जी अंगामध्ये तुसं पडली तो मोठमोठ्यांदा टराटरा खाजवायला लागला आणि ओरडायला लागला, प्रधान जी ये क्या हुआ, प्रधान जी ये क्या हुआ, प्रधान जी ये क्या हुआ. तो प्रधान जी बोले कुछ नहीं हुआ, छोटे भगवान ने बड़े भगवान को फोन किया जब भी ऐसा हुआ. तो क्या करना पड़ेगा, अभी जाओ छोटे भगवान की माफी मांगो. ते दप्तर तिथून तिथं आणलं पाहिजे तुळशी झाडाजवळ. आणि प्रधानजीला औषधी गुण माहिती असल्यामुळे ते झाड पडलेलं होतं तुळशीचं, त्याचा पाला काढला, त्याचा रस काढला आणि बादशाच्या अंगाला लावला. तुळशीच्या औषधी गुणाने त्याच्या अंगाची आग थांबली आणि माझा दृष्टांत पण संपला. तुळशीचं महात्म्य इतकं त्या चांगोबात दिलं होतं. पण गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे, वारकरी संपादने असा दंडकच घालून दिला. आतापर्यंत सूत्र काय पाहिली, 1 चिंतन केलं पाहिजे, 2 चिंतनाकरता एकांतात गेलं पाहिजे, 3 एकांतात वाम विचार येऊ नये म्हणून गंगेचं स्नान केलं पाहिजे, 4 गंगेच्या स्नानानंतर कुलदेवतांची पूजा केली पाहिजे आणि 5 त्यानंतर दारात असणाऱ्या तुळशीला प्रदक्षिणा घेतल्या पाहिजे. ही 5 सूत्र आपण पाहिली. या पुढची सूत्र अभंगाच्या दुसऱ्या चरणात आहे. युक्ताहार विहार याच्यावर जास्त बोललं पाहिजे. माझ्या प्रिय श्रोत्यानं इकडे लक्ष द्या. मानवी जीवनाचा विचार करू जाता माणसाची पचन संस्था ही शाकाहारी आहे जी की मांसाहारी नाही. शाकाहार केला पाहिजे. युक्त आहार विहार. माझ्याकडे लक्ष द्या. वाईट खाऊ नये. वारकरी संप्रदायाने आपली दीक्षा देताना नियमच केलाय, मांसाहार करायचा नाही. अनेक पंथ आहेत की ज्यांनी मांसाहारावर बंधन ठेवलेलं नाही, पण तिकडे गर्दी जास्त आहे. खाऊन पिऊन परमार्थ करता येत असेल तर गर्दी होणारच. मी परवाच सांगितले तानाजी महाराज, मला पण कधी कधी वाटतं की आपण पण रविवारी सवलत द्यावी की रविवारी चालेल अशी वारकरी संप्रदाय सवलत देणार. मी नाव सांगत नाही, पण मला आमच्या माहितीतला एक परिवार होता वांगणीला, वारकरी कुटुंब. त्या घरातल्या बाई आजारी पडल्या. ही झाली 30 वर्षापूर्वीची गोष्ट. तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवा. पोटाचा विकार झाला आणि ऑपरेशन ठरलं. हे झालेलं सांगतोय, ऑपरेशन ठरलं. डॉक्टरने सांगितलं की माळ काढावी लागेल आणि मांसाहार करावा लागेल तरच तुमचं ऑपरेशन होईल, नाही तर होणार नाही. ऐका जरा कानाची रंध्र उघडी ठेवून. त्या बाई डॉक्टरला काय म्हणाल्या ऐकता? त्या बाई म्हणाल्या, डॉक्टर साहेब तुम्ही ऑपरेशन करा, मी माळ काही काढणार नाही, आमचे नियम सोडणार नाही, तुम्ही ऑपरेशन बेलाश करा. पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. तुम्ही ऑपरेशन करा, मला जिवंत ठेवायचं कन्नाट ठेवायचं, माझा पांडुरंग ठेवी. ही जी निष्ठा आहे वारकरी संप्रदायाची, काय वाटेल ते झालं तरी चालेल, आम्ही आमचे नियम सोडणार नाही.
पण जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पत्ते सांभाळावे. 17वा अध्याय वाचा ज्ञानेश्वरीचा. हे सगळे माझ्या माता भगिनी आल्या त्यांना मी सांगतो, एक मौज सांगतो, लक्षात ठेवा. हा माणूस कसा आहे की त्याच्या आहारावरनं कळतं. आज उद्यापासूनच डोक्यात ठेवा. पाहुणा आला ना, तो जेवायला बसला की त्याच्यावर लक्ष ठेवायचं. म्हणजे किती भाकरी खातो याच्यावर नाही, तो जेवायला बसला की लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला गणित सांगून ठेवतो. त्याने जर तांदळाची भाकरी, डाळ, भात, मेथीची भाजी, दूध असे पदार्थ खाल्ले की समजायचं पाहुणा सात्विक आहे. वरण भात खाल्ला, भाजी खाल्ली, तांदळाची भाकरी खाल्ली, सात्विक माणूस आहे. आलेल्या पाहुण्याने जर ध्वजावर ताव उठवला, मिरगुंड खाल्ली, तांदळाच्या कुरडया खाल्ल्या, लोणचं खाल्लं, अहो मी काय म्हणतो, एक पापड ठीक आहे, 8 असं पापड खाल्ले, मिरगुंड खाल्ली, भजी खाल्ले की समजायचं पाहुणा राजस आहे, रजोगुणी आहे. आणि जो पाहुणा रविवार बघून येतो ना, मला वाटत नाही त्याचा खुलासा करावा. आता तुम्हाला काय सांगू, हे माझं अनुभवाचं कीर्तन आहे. सगळ्या महाराष्ट्रात माझी भटकंती आहे. सांगलीला आमचा एक परिवार आहे असाच वारकरी. आमच्या देशावर घराणीच्या घराणी वारकरी आहेत. घराणीच्या घराणी. आमच्याकडे परंपरा आहे की जन्माला आलेल्या मुलाला 5वी दिवशी माळ घालायची. जी घराणीची घराणी माळकरी. ते आता सांगलीला आमचं एक दिलीप महाराज एक मोठं खटलं आहे. 40 लोक आहेत त्याच्यात. त्या घरात 40 लोक आहेत. वयस्कर माणूस आहे, त्याचं वय 82 वर्षाचं आहे. त्यांना तात्या म्हणतोय आम्ही. त्याला 4 मुलं, 4 सुना, नातुंड, अशी 40 लोकांचं कुटुंब एकत्र राहतंय. 39 लोकांनी माळ घातली आहे. एक फक्त त्यातला 52 वर्षाचा त्या म्हाताऱ्याचा 2 नंबरचा मुलगा अजून माळ घालत नाही. मी आत्ता गेलो होतो मागच्या महिन्यात, डिसेंबर महिन्यात गीता जयंतीला गेलो. आणि त्या तात्याला सांगितलं, तात्या आता घरात आपल्या 39 लोकांनी माळ घातली, आता एकच राहिलाय तो 2 नंबरचा मुलगा. आज गीता जयंती, माळ घालून टाकू त्याला, एकच राहिलाय. तो 82 वर्षाचा माणूस मला म्हणला, महाराज त्याला माळ घालायची नाही, बिलकुल नाही. म्हणलं का? तर त्या म्हातारीने मला उत्तर दिलं, तो पाहुण्यासाठी ठेवलाय. आता काय नियोजन असेल त्या घरात. म्हणजे एखादा पाहुणा रविवारी आला तर एक नमुना आपल्या घरात पाहिजे. मी त्याचं कौतुक केलं, बाबा असला माणूस मी जगात बघितला नाही. आजच सांगतो, असं नमुन्यावरी राहू नका. शाकाहार करावा. आता शाकाहाराची पण गणित आहेत. म्हणजे काय त्यांनाही सोडत नाही असाचा भाग नाहीये. मांसाहार करू नये, पण शाकाहारी माणसाने सुद्धा युक्त राहिलं पाहिजे. म्हणजे काय, इकडे लक्ष द्या. इथे उल्हासनगरला असताना मला एक योगाचार्य शिकवायला येत होते, शंकरराव शामतकर म्हणून. ते मला योगा शिकवत होते वयाच्या 18व्या वर्षी. इथं पाषाणला आम्ही राहत होतो त्यावेळेस, माझे मित्र मदनराव आणि मी. आता हे नाही बरं सांगणं, पण बंधू पाटील येत होते, त्यांना माहिती. आम्ही त्यावेळेस तानाजी बुवा काय आनंद असायचा आम्हाला. उल्हासनगरीत आम्ही पोहायचो दोघे जण. माझ्याकडे काय बघताय, एका दमात 125 नमस्कार घालत होतो मी. 125 नमस्कार. पाटलांच्या माडीमध्ये दोघे जण 125 नमस्कार घालायचो एका दमात. जर मी इकडे आलो नसतो, महाराज झालो नसतो, हिंद केसरी झालोच असतो. एवढी मेहनत करत होतो, ताकद होती. आता मणक्याच्या त्रासानं मला बसून बोलावं लागतं, याचं दुःख वाटतंय. पण तालमीत जात होतो, व्यायाम करत होतो. तर ते शामतकर मला शिकवायला यायचे. त्याने एक मंत्र दिला होता मला. मैं बताता हूँ आपको, बहुत बढ़िया मंत्र है जो उन्होंने सुनाया और मैंने बताया, हजारों लोगों को बताया. बड़ा सूत्र है वो, गौर से सुनो, मैं बता रहा हूं. कसं जेवलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. शामतकरांनी मला एक गोष्ट सांगितली होती, की आजही मला 61व्या वर्षी माझ्या लक्षात आहे. कम खाना, खूब चबाना, यही है तंदुरुस्ती का खजाना. कम खाना, खूब चबाना,
ते म्हणायचे पोटाचे 4 भाग करायचे, प्रत्यक्ष नाही. 4 भाग करायचे म्हणजे कल्पना करायची, त्याच्या 2 भागामध्ये अन्न, 1 भागात पाणी आणि 1 कप्पा कायम रिकामा ठेवला तर माणूस 100 वर्ष जगेल. माणसं पंक्तीला बसली की पोतं हलवून जे भरतात नाही. 3री वाडी, 4थी वाडी. एक माझ्या शेजारी एकदा जेवायला बसला. जेवायला जिलेबी होती. किती जिलेबी खाल्ली असेल, आमच्याकडची गोष्ट आहे. किती जिलेबी खाल्ली असेल? 42 कडी खाल्ली. तोंड वाचता तर जिलेबी दिसत होती. तेवढ्यामध्ये बासुंदी आली. तरी तो म्हणला द्या. मी म्हणला अहो ती बासुंदी आता कुठं बसवायची? तो म्हणला का त्या जिलेबीच्या नळ्या मोकळ्या आहेत त्याच्यावरती बसव. याला कशी 100 वर्ष मिळणार? आता या उपर काय सांगू. आम्ही सातारला गेलो होतो. आमच्याकडे कृष्णाकाठची वांगी फार चांगली आहे, फार सुंदर. कधी या. जेवायला बसलो. सुंदर ज्वारी. तुमच्याकडे तांदळाची भाकरी, आमच्याकडे ज्वारीची भाकरी. सुंदर ज्वारीची भाकरी. वांग्याचं कालवण होतं. चातुर्मास नसल्यामुळे कांदा पण होता. पंगत रंगात आली. आम्ही किती खाणार? महाराज किती खाणार? अर्धी भाकरी, एवढं भात, एवढं कालवण, संपलं जेवण. 2 नगीने जेवायला बसले होते. त्यांच्या स्पर्धा लागली. याला 1 भाकरी, याला 1 भाकरी, याला 1 भाकरी, याला 1 भाकरी. किती किती भाकरी खाल्ल्या असतील अंदाज? किती किती खाल्ल्या असतील? 13 खाल्ल्या. तरी नाही म्हणत नव्हते, वाडाच म्हणत होते. शेवटी ती स्वयंपाक करणारी बाई बाहेर आली. म्हणली सावकाश जेवा, दळून येते. आणि होतं तेवढं पीठ संपलं की काय वाढणार? मर्यादित जेवलं पाहिजे तर आरोग्य. मी काय म्हणतो, देव भेटो तेव्हा भेटो, पण आरोग्य तर भेटो. युक्त आहार आता सांगायला वेळ नाही, पण शाकाहाराचं महत्व सांगतो. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. फिरता फिरता खूप शिकले. आता 60 ओलांडून गेली तर नगर रोडला शिरूरच्या जवळ ढाबा आहे. कानिफनाथ ढाबा म्हणून ढाबा आहे. जा कधी गेला तर. त्या आमच्या चालकाला चहा प्यायचा होता म्हणून आम्ही थांबलो त्या ढाब्याजवळ. त्या ढाब्याच्या बाहेर 2 वाक्य लिहिली होती त्या माणसानं. खूप सुंदर वाक्य. मनामध्ये घर केलं त्या वाक्याने. हिंदीमध्ये लिहिली होती पण फार सुंदर होती. ते दोन्ही वाक्य सांगतो. शाकाहाराचा पुरस्कार करणारी. काय लिहिलं होतं माहितीये? मेरा पेट कोई मरे हुए प्राणियों का कब्रिस्तान नहीं. काय लिहिले? मेरा पेट कोई मरे हुए प्राणियों का कब्रिस्तान नहीं और मैं मेरे पेट में मरे हुए प्राणियों को दफनाना नहीं चाहता. काय खातोय आपण? काय खातोय? वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका. नाही तर बरीच माणसं संकडे येऊ नको, महाराजांकडे येऊ नको. तो तिथनं ओरडायचा मोठ्यांदा. मला महाराजांना प्रश्न विचारायचा आहे, मला महाराजांना प्रश्न विचारायचा आहे. त्याला म्हणलं येऊ दे इकडं चौकदाराला, काय विचारायचं ते विचारू दे, नाही तर सकाळी गावभर सांगेल रात्रीच्या महाराजाला काहीच येत नाही. येऊ दे म्हटलं. तो आला माझ्या पायात. त्याही स्थितीत त्याने पायावर डोकं ठेवलं. त्याला कळलं इथं पाया पडावं लागतंय. पाया पडणार माझ्याकडे असा बघायला लागला. ते बघणंही विचित्र असतं. जरा बघून बघा. मला म्हणला प्रश्न विचारायचा आहे. म्हटलं विचार. मला तानाजीबा काय वाटलं, काहीतरी असेल प्रपंचातलं, विचारेल. मला दमात विचारलं, उत्तर देणार का? मग मी सावध झालो. मी म्हटलं आलं तर देईल, मलाही सगळं येत नाही. आपल्यालाच विचारायचं पहिल्या धारेची कुठं मिळते? आपण काय उत्तर देणार त्याला? कधी आपण त्या रस्त्याला जर गेलो नाही, आपण काय उत्तर देणार? म्हटलं आलं तर देईल, नाही तर नाही देणार. मग त्याने मला प्रश्न विचारला, तुम्हाला अगस्ती मुनी माहित आहे का? मी धास्तावलो की त्याने अगस्ती मुनीचं नाव घेतलं. म्हणजे खूप मोठे ऋषी होते. तो किती घोटात सागर प्याला? मी म्हणलं 3 घोटात प्याला. मग मी एका घोटात 9 सागर पिऊन आलो. तो मोठा का मी मोठा? म्हणलं तूच मोठा. आता तुझ्यापेक्षा कोण मोठा आहे जगात? अशी बुद्धिभ्रष्ट माणसं होतात. अरे 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 किती येते त्यांची.
वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. वेळ होत चाललाय, तुम्हाला एक मंत्र सांगू. तमाम सगळ्या माता भगिनींना एक गोष्ट सांगतो, इकडे लक्ष द्या. सगळ्यांना माझं सांगणं आहे, फार बोलू नका. वायफट माणसं जास्त चर्चा करतायत. फार झोपू नका. इकडे लक्ष द्या. आम्हाला तत्वचिंतकांना सुद्धा फार औदासीन यायला लागलंय. अशी लाईफस्टाईल तयार झाली नवीन पिढीची. त्यांना काही कट पडलेलं नाहीये आमच्या कीर्तनाचं. पण हे लोक सांगतच असतात, कानाची रंध्र उडीत ठेवा. काही पोरं असतील कीर्तनाला 25 येते, त्यांना माझं सांगणं आहे, उद्या स्टेटसला ठेवा, आवर्जून ठेवा. मी शेकडो कीर्तनात हे सांगितलंय. तुम्हाला ऐकायचं असेल तर एक वाक्य सांगतो, इकडे लक्ष द्या. फार तरुणा, सगळं कीर्तन माझं न कळो, पण हे वाक्य लक्षात ठेवा, आयुष्य बदलून जाईल. आयुष्य. ते वाक्य असं आहे, ज्या व्यक्तीला मोठं व्हायचंय त्या व्यक्तीचं अंथरूण सूर्यनारायण पाहता कामा नये, तरच ती व्यक्ती मोठी होईल. हे कायम लक्षात ठेवा. फार मोठा विचार आहे, फार मोठा विचार आहे. जरा बोलू का? ब्राह्म मुहूर्तावर उठलं पाहिजे अशी आमची संस्कृती बोलते. आजची तरुण पिढी ब्राह्म मुहूर्तावर झोपायला जाते. पहाटे 3-3:30 पोरं झोपतात आणि मग सकाळी 11 वाजता झाली भली पहाट. नाही विकास होणार. माझ्या प्रिय श्रोत्यानो, जी म्हणून जगात मोठी माणसं झाली ही ब्राह्म मुहूर्तावरच उठलेली आहेत. हे लक्षात ठेवा. त्यासाठी लवकर झोपलं पाहिजे. हे 4-5 इंचाचं मोबाईल नावाचं जे यंत्र आलंय, मला असं वाटतंय की बुंदीला गंज लागू लागलाय. रात्रभर बघत बसायचं. तुम्हाला ऐकायचं आश्चर्य वाटेल आणि सांगितलं पाहिजे कीर्तनात सुद्धा. आता पुण्याला कोर्स निघालाय, लहान मुलांनी मोबाईल बघू नये, त्यांच्याकडनं मोबाईल काढून घ्यावा, हे शिक्षण देणारे क्लासेस पुण्यात निघाले. आज 3 आणि 2 वर्षाची मुलं सुद्धा मोबाईल हँडल करतायत आणि आईबाप कौतुकानं सांगतायत. आम्हाला कळत नाही ते त्याला कळत आहे. ती कौतुकानं सांगतायत. हे काही भूषण नाही. रात्री अपरात्री आम्ही मोबाईल बघतोय आणि पहाटे झोपतोय. आजच आम्ही निर्णय केला पाहिजे. सूर्य संक्रमण आज झालंय, सूर्य मकर राशीत गेलाय. आम्ही उत्तरायणात एक निर्णय केला पाहिजे. आम्ही आता ही कीर्तनं सुद्धा 9 ते 11 आम्हाला नको आहेत. ही कीर्तनं 7 ते 9 झाली पाहिजे. 11-11:30च्या पुढे कीर्तनं संपतात आणि त्याच्या पुढे माणसं झोपतात. आमच्या पुण्याला सगळी कीर्तनं 6 ते 8 आहेत. 9 ते 11 बंद झाली. लवकर कीर्तनं झाली पाहिजे. सप्ताहामध्ये सुद्धा आम्ही पाषाणला नियम करून टाकलाय, 7 ते 9 कीर्तन, 9 ते 11 नाही. अहो 11-11:30ला कीर्तन संपतं, त्याच्या पुढे जागर भजन बसतं. किती जागरण लोक असतात? किती असतात? 5 नाही तर 6 नाही, ते भजनीच असतात. आणि मंडळाने 2 लोक ठेवलेले असतात, एक चहा द्यायला आणि एक नारळ द्यायला. चहा देणारा चहा देऊन जातो, नारळ देणारा तिथं झोपतो. त्या बुवाला सांगतो, तुझं भजन झालं, उठव, तुला नारळ द्यायचा. अशी भजनं चालली. काय गुणवत्ता आहे परमार्थाला? 7 ते 9 कीर्तन व्हावं, 9 ते 10:30 भजन व्हावं, 11 वाजता सगळा गाव झोपावा. हे बदल आम्हीच केले पाहिजे. लक्षात ठेवा. होईल क्रांती हळूहळू. माझं म्हणणं एवढंच आहे, लवकर झोपलं पाहिजे, लवकर उठलं पाहिजे. आपलं तोंड आणि आपली इंद्रिय आपल्या ताब्यात पाहिजे, तरच आनंद मिळेल. एक भागवतातला दृष्टांत सांगतो आणि मग उर्वरित कारणाचा विचार करतो. घड्याळ काही थांबत नाहीये. इकडे लक्ष द्या. भागवतातला दृष्टांत आहे. काही अंश गुरुचरित्रात पण तो आला. इकडे लक्ष द्या. इंद्र सभा बसली होती आणि त्या इंद्र सभेमध्ये 4 युगाचे 4 पुरुष आले. असा दृष्टांत आहे, गोष्ट आहे. रंभादी देवांगना नृत्य करत होत्या. ऋषी मुनी यक्ष किन्नर हे सगळे बसले होते. तेवढ्यामध्ये 4 युगाचे 4 पुरुष आले. इकडे लक्ष द्या. सत्य पुरुष, त्रेता पुरुष, द्वापार पुरुष, कली पुरुष हे 4 पुरुष आत प्रवेश करते झाले. 3 पुरुषांच्या हातात आयुध होती, त्यांना 4-4 हात होते. कलीला 2च हात होते.
पण कलिपुरुष हातात तर शस्त्र नव्हतंच, पण अंगावर वस्त्र पण नव्हतं. असा विवस्त्र आला, आणि विवस्त्र आल्यानंतर त्याचं ते विविध स्वरूप बघून सगळ्या देवस्त्रिया पळून गेल्या. ऋषीमुनींनी माना खाली घातल्या. देवर्षी नारदाला ते खटकलं. देवर्षी नारद त्याच्याजवळ गेले आणि त्याला म्हटले, अरे कली, तू लाज वाटते का? इंद्रसभा आहे आणि असा विविध चालला, एक तर अंगावर वस्त्र नाही, हातात शस्त्र नाही. बरं कसा आला तो आला, अंगावर वस्त्र नाही, हातात शस्त्र नाही, एक हात त्याने तोंडावर ठेवला होता आणि एक हात जनेंद्रियावर ठेवला होता. अशा विविध स्वरूपात आला. त्याला म्हणले, हे काय आहे? त्या कलीने विकट हास्य करत नारदाला उत्तर दिलंय. ते म्हणाले, युगाचं महिमान सांगायला आलं. हे कसलं महिमान? एक तर अंगावर वस्त्र नाही, हातात शस्त्र नाही, एक हात तोंडावर ठेवला आणि एक हात जनेंद्रियावर ठेवला, हे कसलं महात्म्य? त्या विकट हास्य कली करत म्हणाला, हे माझ्या युगाचं महिमान आहे. एक हात मी तोंडावर ठेवलाय आणि एक हात जनेंद्रियावर ठेवलाय. मी सगळ्या विश्वाला ओरडून सांगतोय, या दोन गोष्टी जो ताब्यात ठेवी तो कलियुगात संत होईल. हे कलीमध्ये दिलेलं वचन लक्षात ठेवा. या दोन गोष्टी ताब्यात पाहिजे. नसावी बासर, निद्रा तो भाषण, विठोबार कुमार. Bye.